बोलिए भाई। झूल रहे हैं आप चक्का में लग रहा है। ओके ओके. आपला तुम्ही बघितलाय मी हां तुमचा व्हिडिओ बघितलाय बघितलाय का? तुम्ही वाटलं तर विदर्भाकडचे ना नाही मी बारामतीच आहे. बारामतीचे ओके. मित्रांनो तर लद्दाखमध्ये नाही वे टॉयलेट बाथरूम लय अनोखे असतात. तुम्हाला दाखवतो. म्हणजे जे गावात आहेत ते नाही वे मलमूत्र पण साठवून ठेवतात. मित्रांनो मी आता लद्दाखमध्ये येईन. लद्दाखमध्ये मी अशा डोंगरापाशी आलोय ना त्याला गॉडेस्ट माउंटेन म्हणजे देवाचा डोंगर म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो हे पाहू शकता गॉडेस्ट माउंटेन मित्रांनो. आणि ह्याला नाही त्याला गोंबोरंजन म्हणून जागेचं नाव आहे. हे पाहताय हा डोंगर आहे मित्रांनो. सगळे डोंगर एकमेकांना कनेक्टेड आहे. हा फक्त सेपरेट डोंगर आहे. तर मित्रांनो फायनली आपण लद्दाखमधील शेवटच्या पासवर आलेलो आहे. हा आपल्या लद्दाख ट्रिपमधील शेवटचा पास आहे. शंकुला पास म्हणून आहे मित्रांनो. पाहू शकता शंकुला पास शंकुला टॉप म्हणून आहे. आणि ह्याची उंची आहे 16,580 फूट आहे. आणि इथं आल्यानंतर ना पाहू शकता सगळीकडं बर्फच बर्फ आहे. इथं एक तलाव आहे. काय सुंदर दिसतंय. पाण्याचा कलर बघा कसला मस्त झालेला आहे. मित्रांनो तर हा पूल पहा काय अवस्था झाली पुलाची. इथनं असा पूल होता इकडं इकडं जाण्यासाठी. पूलच वाहून गेला पाण्याने. इतका पाऊस झाला होता मागच्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये. मित्रांनो तर हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचलोय आता. आणि हिरवे डोंगर दिसायला चालू झाले. एवढं सांगायचं मित्रांनो हा जो पदम मार्ग आहे ना चांसकर व्हॅली मार्गे तो मार्ग एक नंबर आहे मित्रांनो. फक्त एकच पास लागतो त्यामध्ये. खाली बघा खाली. अयो भीती वाटते मला. आईच्या गावात लय खोल आहे का. एकदम खतरनाक रोड आहे. एकदम खोल दरी. मित्रांनो तर फायनली टेंट लावून झालेलं आहे. अशा प्रकारे टेंट लावलेलं आहे. इथं पाहू शकता गाडी. आणि वरती बघा पाठीमागं कसले भारी डोंगर आहेत. तिकडे बघा डोंगरावर बर्फ पण आहे. अशा गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या संपूर्ण भारत यात्रेच्या 84व्या दिवशीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण पदुमच्या पुढे आलो होतो. आणि तिथे एका RCC कॅम्पमध्ये म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कॅम्पमध्ये काल मुक्काम केला होता. तर तिथनं पुढचा प्रवास आहे आजचा. तर पाहूया कसा होतोय प्रवास. आज आपण फायनली हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतोय लद्दाखमधनं. चला व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून शेवटी नक्की सांगा. आणि नवीन पाहत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो तर फायनली निघतोय. गाडी चालू का नाही. 1 2 3 जय श्रीराम. चला इथं OR ब्लॉकमध्ये थांबलो होतो आपण मित्र. हाँ बोलो वो बोलो बाइक वाला जा रहा है वो आ जाएंगे सर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेच्या 94व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. मी आहे आता लेह लद्दाखमध्ये आपण निघालो आहे लेह ना मनालीच्या दिशेने. तर आपण ह्या चांसकर व्हॅली रोडने आलो होतो मित्रांनो. तर आपण आता निघालो आहे आज फायनली हिमाचल प्रदेशमध्ये पोचल म्हणजे लद्दाखला आज बाय बाय म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये पोचल मित्रांनो. कालचा मुक्काम आपण एका बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कॅम्पमध्ये केला. ऑक्सिजनची कमी इथं लई जवळपास 14,000 फुटावे. आता बोलायला पण मला तकलीफ होती. आणि असा प्रकारचा घाट आहे. हा अख्खा घाट उतरून खाली जायचे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर अशा प्रकारचा घाट आहे. असा सगळा घाट उतरून खाली जायचे आणि परत वरती चढून जायचे. लय हाईटवर आहे. तर आणि पाणी नाही माझ्याकडं. तर पाणीचं नियोजन करायला पाहिजे काय ते. कारण मला आत्ताच ही लागल्यागत वाटतंय जरा ही ऑक्सिजन कमी असल्यागत वाटतंय. तर एक चला बाय बाय मित्रांनो. तर जबरदस्त आपल्याला चढ उतरून यायचं आहे. आपण वयनं आलोय ते दिसतंय का रेलिंग पाशी व्हिडिओ काढला होता. तिथनं खाली आलोय फिरत. आणि आपल्याला अजून लय खाली जायचे. नदीच्या लेवलला जायचे पार. पाहू शकता इथं नदीच्या लेवलला जायचे आणि तिथनं पुढं वरती जायचे परत. मित्रांनो तर आपण फायनली तो डोंगर उतरून खाली आलोय. पाहू शकताय नदीच्या लेवलला आलेलो आहे मित्रांनो. तर ही एक नाला म्हणू शकताय किंवा नदीच म्हणू शकताय. छोटी नदी ही चांसकर नदीला जाऊन मिळते. ह्याच गावामध्ये नव्हे एक मॉनेस्ट्री आहे
ती मॉनेस्ट्रीत पण आपण जाऊ शकतोय, पण मॉनेस्ट्रीचा इतिहास माहीत नाही आहे. आणि मेन म्हणजे मॉनेस्ट्रीमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसतो, त्यामुळे तिथं नाही जाता. आपण आता डायरेक्ट गोंबोरंजन म्हणून एक सुंदर असं डोंगर आहे आणि एक खूप ऐतिहासिक डोंगर आहे, तिकडं जाणार आहे मित्रांनो. तर हा पूर्ण डोंगर नाही, आपण वरती होतो टॉपला, तो खाली उतरून आलोय आणि आता आपल्याला इकडं प्रवास करायचा आहे मित्रांनो. तर आपल्याला अजून एक छोटंसं गाव लागलं आहे, तिथं टावर आहे. टावर खाली आपण थांबून रेंज येते का बघूया. तांगझेंग म्हणून गाव आहे. काय सुंदर व्ह्यू येतोय मित्रांनो, समोर पाहू शकताय तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे, मजेदार. हे बघा हा टावर आहे आणि ह्या टावर खाली मी उभा आहे, तरी रेंज नाही फोनला. 9:30 वाजल्या, फोनला रेंज कधी येते काय माहिती. समोर बघा कसले खतरनाक बर्फाचे डोंगर दिसतात. गाय लागायला लागले मला, मी एवढंही घातलेत कपडे तरी गाय लागते. अशा प्रकारचा सुंदर व्ह्यू आहे. बोलिए भाई. आपका ना बैग है ना पूरा झूल रहा है आप, और ये चक्का में लग रहा है. ओके ओके तो आगे जाकर ठीक कराइए. ओके ओके तो ये पूरा इस तरफ आ गया है, ओके, मतलब गाड़ी में हिल रहा है ऐसा. गाड़ी में हिल रहा है पूरा बैग में, ओके ओके और ये जमीन में टकरा भी रहा है, ओके ओके इसलिए आपको होगा. ओके ओके. किधर से आता है? मैं तो महाराष्ट्र पुणे. उधर से आता है क्या? ये वाला बैग लेके हाँ हाँ पैशन प्लस. ओके. और निकल गया था क्या आप? कहाँ से? हम लोग कोलकाता से. कोलकाता से. आपने चंडीगढ़ से बाइक रेंट किया क्या? ओके. ख़त्म हो गया आपका? खत्म, आप जा रहे हो वापस? हाँ, मैं भी जा रहा हूँ वापस. कितने दिन थे आप? हाँ, कितने दिन? 10 दिन थे. मैं 20 दिन था, मैं कोई 21वां दिन है आज. ओके. बाइक लेकर आए हो? हाँ हाँ, वेरी गुड. मैं तो ऑल इंडिया घूम रहा हूँ. मैं 1 मई को निकला. हाँ ऑल इंडिया. हाँ, 1 मई को निकला था मैं. इतना गर्मी में? हाँ गर्मी तो बहुत है ना. हाँ हाँ. चलो चलो भैया. चलिए. चला मित्रांनो, बॅग हलकी म्हणतो. हे ग्लव्स घातले ते, हे ग्लव्स आपल्याला आपल्या बारामतीच्या सरांनी दिले होते. आपले 3200 रुपयाचे ग्लव्स पडल्यानंतर ना हे त्या सरांनी आपल्या 400 रुपयाचे ग्लव्स दिले होते. ओके चलो. अशा हे थंडीचे ग्लव्स आहेत बेसिकली. हे पडलं तर लागू नये म्हणून नाही आहे, हे थंडीचे आहेत. डोंगर आहे तिथं असं खुला पास. मित्रांनो, तर लद्दाखमध्ये नाही वे टॉयलेट बाथरूम लय अनोखे असतात, तुम्हाला दाखवतो. म्हणजे जे गावात आहेत ते नाही वे मलमूत्र पण साठवून ठेवतात. ते आता त्या सोलर पॅनलमुळं नाही दिसणार, तुम्हाला दाखवतो एखादं पुढं असलं तर, नाही ते तिथंच जायला लागेल. थांबा तुम्हाला दाखवतो. हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्ही आता लद्दाखमध्ये, आणि लद्दाखमधील नव्हे तुम्हाला गावातलं टॉयलेट बाथरूम कसं आहे ते दाखवतो. मित्रांनो, लद्दाखमध्ये नव्हे थंडी जास्त असते आणि ते नव्हे मलमूत्र पण स्टोअर करून ठेवतात भाऊ. तर तुम्हाला सांगतो हे टॉयलेट कसं असतं मित्रांनो. तुम्हाला जर टॉयलेटला जायचं असेल ना, इथनंच पहिली दगडी घेऊन जायचे. आतमध्ये काय पाणी नसते, काय नसते. एक भांडं आहे आणि भांडं डायरेक्ट नव्हे भांड्यातनं खाली विष्ठा पडत असतील अशा प्रकारे. हे पाहू शकताय, हे हाईटवर, ठराविक हाईटवर असते. आता समजा हे खालनं नाही एवढं मोकळंच आहे, दिसतंय का तिथं दरवाजापर्यंत. आणि तिथं ह्याच्यात आत जायचं आणि आत जाऊन नाही त्या भांड्यात बसायचं आणि भांड्यातनं डायरेक्ट मटेरियल खाली पडतं. आपण बसतानीच असं बसायचं की मटेरियल खाली पडेल असं, आणि दगड घेऊन जायचं. दगडामुळं काय होतं, आपल्याला थंड लागत पण नाही पिछवाड्याला, आणि ही पण होत नाही, काय म्हणतात त्याला, दगड वाफायला की त्या बोगद्यातनंच खाली फेकून द्यायचा. अशी इथली सिस्टीम आहे मित्रांनो. तर ही सिस्टीमचा वापर नव्हे चालू आहे का. मागच्या वर्षी नव्हे मी हानलेला केला होता आणि मला व्हिडिओ बनवायचा होता, पण मला वाटलं की लई किळस वाटेल व्हिडिओत, पण तुम्हाला सांगावं म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारे बघा, लाकडं टाकून ठराविक उंचीपर्यंत नेलं आहे, लाकडं टाकून प्लॅटफॉर्म बनवलं आहे
आणि मग त्याच्यामध्ये भांडं बसवले. आतमध्ये नाही उघडून दाखवलं मी, ते बरोबर नाही वाटत उघडून दाखवायला. अशा प्रकारचं आहे. म्हणजे एक तर आपण उघड्यावर पहिली कशी आपल्या इकडची जात होती, डायरेक्ट जायचं पळसाकडे जायचं म्हणतात आणि काही नाही न्यायचं, पाणी बिणी दगड घ्यायचं, दगडाने पुसायचं टाकायचं. इथं तेच आहे, फक्त क्लोजमध्ये डायरेक्ट बसायचं, दगडाने पुसायचं, दगड बी त्यात टाकायचा आणि ते नंतर ना खत म्हणून वापरतात का काय होतात काय माहिती, त्याचं मी तुम्हाला सर्च करून सांगेल. ओके चलो. हॉली पर्वत, गॉम्बिलिवा काय ते म्हणतात त्या. इतिहास क्या है उसका? उधर जाके पता लगेगा आपको। उधर मोनेस्ट्री है क्या? मोनेस्ट्री यही है मोनेस्ट्री जो इधर है ना। उसको क्या बोलते हैं? गोम्बोरंजन. ओके ओके. मित्रांनो तो समोर दिसतोय हा पर्वत नाही आहे, त्याला गोम्बोरंजन पर्वत म्हणून म्हटलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो हा दिसतोय का पर्वत तुम्हाला समोर? गोम्बोरंजन. तर मित्रांनो हा तिब्बत म्हणजे तिब्बत धर्मातील बुद्ध धर्म, तिब्बतमध्ये बुद्धिझमच फॉलो केलं जातं, पण तिब्बतीयन लोकांच्या सर्वात पवित्र पर्वत आहे असं मानलं जातं. पूर्वी तिब्बत आणि चायनात नव्हतं ना, त्यावेळेस तिब्बतवरून लोक पण इथे येत होती दर्शन करायला. मित्रांनो तर आज रविवार दिसतोय, त्यामुळे यांना सगळ्यांना सुट्टी आहे. अख्ख्यांना क्रिकेटची मॅच चाललेली दिसते यांची. RCC किती नंबर आहे? हिस्ट्री ऑफ गोम्बोरंजन. व्हाट इज द हिस्ट्री ऑफ दैट? पता नहीं हमें, हाँ नहीं, आगे पता होगा, आगे वो लोकल है, किधर लोकल आहे? यहीं से आगे जाके वहाँ पे कैंपिंग है ना वहाँ। ओके ओके. तर मित्रांनो इथं गोम्बोरंजन हे दिसतंय का समोरचा पर्वत टोकदार, तो गोम्बोरंजन आहे. तुम्हाला मागं सांगितलं त्याचा इतिहास, पण आपण परफेक्ट इतिहास जाणून घेऊ, कारण हा इतिहास मी 4-5 दिवसापूर्वी वाचला होता. तर इथंच चांगला फोटो येईल असं वाटतंय मला. लय मोठा डोंगर आहे गोम्बोरंजन, तर तिथं गेला फोटो काढू त्या कॉर्नरला. ओके. भेटलेत महाराष्ट्राचे. तुम्ही दिल्लीहून गाडी घेतली का? MHच आहे का? MH's मालेगाव. मालेगावची का? मी पाहिलंच नाही. मला वाटलं मगाशी, मला वाटतं तमिळनाडूचा ग्रुप तुमचा भेटला. व्हिडिओ तुम्ही बघितलाय मी. हा तुमचा व्हिडिओ बघितलाय. बघितलाय का? तुम्ही वाटलं तर विदर्भाकडचे ना? नाही मी बारामतीचा आहे. बारामतीचे. ओके. पण तुमचा खूप आधीचा व्हिडिओ होता तो वाटतं. हा, ते हा. तेव्हापासून निघालेच आहेत का तुम्ही? हा मी 1 मेला निघालोय. अच्छा. हा. बघितले व्हिडिओ. ओके ओके. तुम्ही काय टाइमलाच कॅप्चर करताय का? हा, स्वतःचेच फोटो काढतोय टाइमलेस. ओके ओके. हां आता कुठं? आता इथनं मी मनालीला जाणार आहे. मनाली 2 दिवस राहून स्पिती व्हॅलीला जाणार आहे. अच्छा, स्पिती बाकी आहे का तुमचं? नाही माझं सेकंड टाइम आहे. लद्दाख माझा 3rd टाइम आहे. नाही नाही नाही, पूर्ण सर्किट. हां आता आधी तुम्ही काश्मीरवरून हां आलात ना? काश्मीरवरून आला. हां. आम्ही पण येताना डायरेक्ट पुण्यावरून, म्हणजे मालेगाव माहिती आहे? हां माहिती मालेगाव गाव. धुळे. धुळे. ओके. मालेगाववरून चालू ओके. आधी ट्रेन बुक केली होती. हां ट्रेनमध्ये बाईक टाकणार होतं, पण तेव्हा पावसाचं रस्ते बंद होते ना. हां हां. नंतर मग आलो. मी पण 18 तारखेपासून निघालो. ओके ओके. मित्रांनो इथं आपले महाराष्ट्रातले भाऊ आणि हे भेटलेत, तर चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. रेकॉर्ड झालं. मित्रांनो मी आता लद्दाखमध्ये येईन. लद्दाखमध्ये मी अशा डोंगरापाशी आलोय ना, त्याला गॉडेस्ट माउंटेन म्हणजे देवाचा डोंगर म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. हे पाहू शकता गॉडेस्ट माउंटेन मित्रांनो. आणि ह्याला नाही शंकर पार्वतीचा डोंगर म्हणून पण ओळखलं जातं. एका साईडनी जे शंकर भगवान आहे, तर दुसऱ्या साईडनी पार्वती देवी आहे असं म्हणून पण ओळखलं जातं. आणि मित्रांनो ह्या डोंगराची विशेषता म्हणजे तुम्ही इथं जवळपास किती डोंगर पहा, ते सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. आणि हा एकच डोंगर आहे, फक्त नाही तो सेपरेट आहे, असा उंच गेलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा आहे गॉडेस्ट माउंटेन मित्रांनो. मी आहे आता लद्दाखमधील जांस्कर व्हॅलीमध्ये आणि आपण आता निघालोय मनालीच्या दिशेने. आणि वाटेतच आपल्याला हे डोंगर लागलेलं आहे. त्याला वेगळं नाव आहे एक, ते नाव आता मी विसरलो. इथं नेट पण नाही चालू, काहीच नाही चालू.
त्यामुळं काही सर्च करता येत नाही, काही नाही. मागील 2 दिवसापासून नेटवर्क नाही आहे मला. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे गॉडेस्ट माउंटेन. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तर हा आहे गोंबुरजन पर्वत. तर मित्रांनो हा पर्वत मनाली लेह रोडवरच आहे किंवा मनाली पदुम रोडवर आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला शंकुला पास क्रॉस करून यायला लागतंय. तुम्ही पाहू शकता बाजूने एक सुंदर अशी नदी वाहती आणि त्यासमोर आहे हा गॉडेस्ट माउंटेन. मित्रांनो हा बुद्ध धर्मातील एक पवित्र पर्वत म्हणून पण मानला जातो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता समोर हा पर्वत आहे. इथं आपल्याला एंट्री करायची आता. आणि मित्रांनो ह्या पर्वताची खासियतमध्ये तुम्हाला मागं सांगितलं की मी शंकर पार्वती दिसते त्या पर्वतामध्ये. तर बुद्ध धर्मातील लोक म्हणतात की बुद्धाजी ह्या पर्वतामध्ये दिसतात. तर मित्रांनो इथे लोक पूर्वी रोड नव्हता त्यावेळेस ट्रॅक करून येत होते. तिब्बतवरून लोक येत होते. तुम्हाला मी मागं सांगितलंच की तिब्बतवरून लोक येत होते. बाईक नंबर दे दो. MH MH 42 42 AV AV 1136. नाम स्वप्नील. स्वप्निल. हाँ इस पे सिंगल है कि डबल है? सिंगल सिंगल. इनके साथ है ना? हाँ नहीं मैं अकेला वो. मोबाइल नंबर फिर मित्रांनो तुम्ही आता लद्दाखमध्ये आहे आणि लद्दाखमध्ये माझ्या पुढं हा डोंगर पहा. ह्याला देवाचा डोंगर म्हणतात, गॉडेस्ट माउंटेन म्हणून म्हणतात मित्रांनो. तर बुद्ध धर्मामध्ये ह्याचं खूप महत्त्व आहे. आत्ता मी लद्दाखमध्ये पाहू शकताय अशा प्रकारे सगळे डोंगर एकमेकांना कनेक्टेड आहेत. इकडं पाहू शकताय आणि हा एकलवता डोंगर आहे असा उंच गेलेला आहे. आणि हे मला इथल्या लोकांनी सांगितलं की इथं बुद्ध धर्मातील एका देवतांनी अवतार घेतलेला आहे. त्यामुळं ह्याला गॉडेस्ट माउंटेन म्हणून म्हणलं जातं. आणि इथं बुद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थान म्हणून मानलं जातं. इथले सगळे बुद्ध धर्मातील लोक इथं दर्शन करायला येत असतात. आणि मित्रांनो ह्या ठिकाणीच नाही मोठा असा गोंबोरंजन म्हणून हे ठिकाण आहे. गोंबोरंजन काय ते असं नाव आहे. तर या ठिकाणी मोठा असा कॅम्प आहे. इथं लोक नाही वे टेंट बनलेले आणि इथं खास मुक्कामासाठी पण येत असतात. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो चला तुम्हाला हे माहीत होतं का नव्हतं कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी. मित्रांनो तर तुम्ही इथं आला ना तर इथं आल्यावर तुम्ही आरामात राहू शकता. असे टेंट वगैरे बनलेले गोंबोरंजन या ठिकाणी भरपूर सारे टेंट बनलेले. तिथे एकूण फोटो काढूया. गॉडेस्ट माउंटेन किलोमीटर आपल्याला डायरेक्ट आप साईड जायचे. शंकुला पास 12 किलोमीटर आहे. 51 किलोमीटर 51 किलोमीटर नंतर ना डायरेक्ट मोबाईलला रेंज येणार आहे आपल्या. तर चला शंकुला पासला जाऊया. 12 किलोमीटर. थंडी लय वाढली तर एकदम बर्फ आलंय. तोंडाचं पाहिजे होतं माझ्याकडं कवर करायचं. असं ते बॅगमध्ये उचकायला लागत म्हणजे बॅग उचकायला एवढा टाईम नाही माझ्याकडं आता. चलो मित्रांनो तो वरती बर्फ आहे एकदम चकाट. तुझी बघूया दिसतोय का वरती बर्फ. शंकुला टॉप. शंकुला टॉप काय ते आहे नाव. चलो मित्रांनो तर समोर तिकडं दिसतोय टॉप. तर आपल्याला अजून इथं 3-4 वळणं हाणायचे डोंगराला. खालनं बरीच वळणं मारून आलोय. लांब खालनं आलोय. तुम्हाला वळणं दाखवतो थोड्या जरा कुठनं आलोय काय आलंय. इथं चाललंय काम अजून रिटेनिंग वॉल बनवायचं. ते दिसतोय का डोंगर किंवा आहे गॉडेस्ट माउंटेन. आणि आपण तिथनं खालनं आलोय. हे सपाट दिसतंय का त्याच्या अगोदर 10-15 वळणं घेऊन ह्या डोंगरावर आलो होतो. ओके चलो कॅमेऱ्यात बी टाईम कमी 40 मिनटं राहिलं आहे. तर वरती जाऊया आपण. वरती गेलं पाहूया व्हिडिओ काढून. मित्रांनो तो जसा 5चं वय येईल ना 5च्या तिथं पेन ब्लॉकचा उपयोग जास्त केला जातोय. असं मी सगळीकडंच पाहिजे. जिथं पास आहे ना आपण जोजिलाला पण पाहिलं होतं. अजून आपण ह्याला पाहिलं होतं चांगलाला. लई थंडी भयंकर. ही बघा बर्फाचे डोंगर. गाडीला ऑक्सिजन कमी पडतो एवढी थंडी. काय पडलं का मला वाटलं. थांबल्यावर अवघड होतं चालायचं. चलो फायनली पोचलोय आपण शंकुला टॉपला. त्याचा बोर्ड कुठे काय माहिती. बोर्ड का आहे बाई पास का
आणि मित्रांनो इथं इतक्या उंचीवर पाहू शकता 17,000 फुटावर तलाव आहे. पाणी बघा कसं दिसतंय. हा सगळा बर्फच आहे इकडं. हो लय गाय लागायला लागलं भयंकर. शहर मित्रांनो तर फायनली शंकुला टॉपला पोहोचलेलो आहे आणि इथं आल्यानंतर न पाहू शकताय सगळीकडं बर्फच बर्फ आहे. इथं एक तलाव आहे. काय सुंदर दिसतंय. पाण्याचा कलर बघा कसला मस्त झालेला आहे. इकडं बघा एकदम जबरदस्त. आणि हा आहे शंकुला टॉप. तर मित्रांनो किती फुटाचा आहे ते तुम्हाला दाखवतो मी आत्ता. आणि अशा प्रकारचं वातावरण आहे. एकदम बर्फ झालेला आहे. ती पाहू शकता इथं झेंडे वगैरे लावलेले आहेत सगळे. आणि इथं बोर्ड आहे शंकुला टॉपचा. हाईट काय आहे हाईट तुम्हाला सांगतो मी. एकच मिनिट. हा 16,580 फुटावर आहे आपण आत्ता. तर इथं बघा रायडरनी प्रत्येकाने आपले आपले स्टिकर लावलेले आहेत. ह्या साईडला पण बर्फाचे डोंगर आहेत. आपली गाडी तिथं उभा आहे. दिसली का झेंडा लागलेली. आणि अशा प्रकारचा आहे शंकुला टॉप. आणि तो पर्वत दिसतोय का आपण गॉड पर्वत म्हणत होतो ते काय आहे गॉड पर्वत दिसतोय का त्याच्याबरोबर लेवलला आलोय उंचीला. मित्रांनो फायनली आपण लद्दाखमधील शेवटच्या पासवर आलेलो आहे. हा आपल्या लद्दाख ट्रिपमधील शेवटचा पास आहे. शंकुला पास म्हणून आहे मित्रांनो. पाहू शकताय शंकुला पास शंकुला टॉप म्हणून आहे. आणि ह्याची उंची आहे 16,580 फूट आहे. मित्रांनो हा रोड नाही आहे अजून गुगल मॅपमध्ये दाखवत नाही आहे. आपण लेवनं जांस्कर व्हॅली मार्गे नाही आपण मनालीकडे चाललो आहे. त्या रोडवर फक्त एकच पास आहे शंकुला पास. आणि इथं लय वातावरण एकदम थंड आहे मित्रांनो. चारी बाजूला बर्फ आहे पाहू शकताय. इकडं बर्फ आहे इकडं बर्फ आहे आणि सगळीकडं बर्फ आहे. इथं पाहू शकताय ह्या जो पास आहे ना त्याला प्रॉपर बाकीकडे कसं आपण विविध बांधकामाचं किंवा कॉन्क्रीटचं बोर्ड बनवलं आहे तसं इथं बोर्ड पण नाही आहे. कारण हा नवीन रोड ओपन झालेला आहे मित्रांनो. इथं बर्फापेक्षा इथं एक सुंदर असं तलाव आहे मित्रांनो. आणि त्याचा कलर चेंज होतोय जसं तसं उन्हाचा ही वाटतंय ना तीव्रता तसं तसं पाण्याचा कलर चेंज होतोय. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. फायनली आपण आज लद्दाखमधनं हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. आणि हा शंकुला पास क्रॉस केला आहे. शंकुला पास उतारला ना की आपण हिमाचलमध्ये प्रवेश करणार आहे. तर ह्या पासपाशी काही विशेष नाही आहे. नवीनच बनलेला रोड आहे हा. अजून गुगल मॅपमध्ये पण दाखवत नाही. तर मित्रांनो चला तुम्हाला कसे वाटले आपली लद्दाख ट्रिप कमेंट करून नक्की सांगा. आणि फॉलो करा. आता आपण जाणार मित्रांनो तर फायनली आता निघतोय मनाली. 139 किलोमीटर आहे. आणि इथनं मनालीपर्यंत पोचल आपण असं वाटतंय. पण आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे. रेंज भेटेल तिथं व्हिडिओ एडिट करून टाकायचा आहे. व्हिडिओ निम्मा एडिट झाला आहे निम्मा करायचा आहे. ओके चलो मित्रांनो. तर ह्या रोडला लय सुंदर वॉटरफॉल आहेत पाहू शकताय. बर्फ आहे वरती बर्फ मागून खाली पाणी येतं आहे. त्यामुळे एकदम सुंदर वॉटरफॉल बनले. तुम्हाला दाखवतो मी आता. खाली पाहताय ही वळणं क्रॉस करून आपल्याला खाली जायचं आहे. तर इथं काय नाही आहे छोटीच आहे. मी लेह मनाली हायवेने आलो असतो ना तर तुम्हाला घाटा लूप्स दाखवलं असतं. 24 वळणं आहेत अशी एकसारखीच एकाच डोंगराला. त्याला घाटा लूप्स म्हणतात घाटा लूप्स. चलो मित्रांनो तर लद्दाखमधील घाट इतके डेंजर आहेत ना की ट्रकमधनं पाय दूर काढतात. अशा प्रकारचे आहेत. इतकं गरम होतात गाड्या. गाडी पण बंद पडली. मधोमधच बंद पडलाय हा ट्रक. बंद पडलाय काय झालंय काय कळा नाही. आपलं इकडून जाईल बाईक. क्या हुआ सर गाडी फस गया क्या. तर मित्रांनो एका गाडीमुळे किती गाड्या थांबल्यात. चलो मित्रांनो तर पूर्ण डाऊन चाललोय. आणि डाऊन जातानाचा एक नियम आहे की भाऊ न्यूटन करून गाडी चालवायची नाही. तुम्ही जर कधी डाऊन जात असाल तर न्यूटन करून गाडी अजिबात चालवायची नाही. गाडी दुसऱ्या गेअरमध्ये ठेवायची आणि सोडून द्यायचं. रेस बी सोडून द्यायची आणि सगळं सोडून द्यायचं. काय नाही गाडी ऑटोमॅटिक 40चं स्पीड पकडून चालत असते आणि आपल्या कंट्रोलमध्ये असते. हेच जर मी न्यूटन केली असती ना गाडी 60-70च्या स्पीडवर जाईल ह्या ढाळाला. तर अशा प्रकारे आपण आता खाली चाललो आहे. आणि अशा व्ह्यू आहे सुंदर. वाव दिसला का तुम्हाला कसा व्ह्यू आहे. ओके चलो
मित्रांनो तर बघा जाग्यावर मोड आहेत, जाग्यावर मित्रांनो. तर इकडच्या साईडच्या डोंगरावर कुठंतरी ढगफुटी झाली असणार मागच्या वेळेस. सगळे गोटेच आलेत खाली इकडून. चलो आता डाऊन चाललोय आपण. तरी आत्ता आपण असेल 12-13 हजार फुटावर असेल. ओके. मित्रांनो तर फायनली एकदम खतरनाक रोड लागला. इकडं पाहू शकता आता एका साईडला खोल दरी आहे आणि दुसऱ्या साईडला नुसता उंचचे उंच डोंगर आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अख्ख्या दरीच्या बाजूनेच जायचं आपल्याला. चलो जाऊया. मित्रांनो तर हा पूल पहा काय अवस्था झाली पुलाची. इथनं असा पूल होता इकडं जाण्यासाठी, पूलच वाहून गेला पाण्याने. इतका पाऊस झाला होता मागच्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये. पाहू शकताय पूलच जागेवर, पुलाने डायरेक्शन चेंज केली, इतका जोरात पाऊस झाला होता. हे आपला टेम्पररी रोड केलाय आता हे दगडांमधनं. ह्याच जागेवर पूल असेल बरोबर. इथं पुलाचंच हे दिसते बेस. चलो मित्रांनो तर हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचलोय आता आणि हिरवे डोंगर दिसायला चालू झाले. तर इथं बघा धाबा बंद आहे. हा जेवायचं आपल्याला पण. पहिलं रेंजचं बघूया काय होतंय आणि मग जेवूया. ओके. मित्रांनो तर रेंज नाही आली अजून. ह्याला पण नाही आली आपल्या एअरटेलला. घेतलं लेह लडाखमधल्या ते तर आता संपलंच म्हणायचं हिमाचलमध्ये आल्यावर. पण वोडाफोनला पण नाही आहे आपल्या, जिओला पण रेंज नाही आहे अजून. पाहू शकताय लोक तिथं पण फोटो काढते देऊन. मित्रांनो तर टावर दिसलाय बऱ्याच वेळानंतर ना. नाही BSNLचं दिसतंय. ऊन बी एवढं की काय दिसत नाही आली रेंज झाला. त्याला भी नाही रेंज आली. चलो आ जाएगी आगे जाएगी. मित्रांनो तर बघा अशा प्रकारे शेती केली जाते इथं हिमाचलमध्ये. बेसिकली तर वाटाणा आणि फ्लावर असे 2 पिकं दिसली मला. फ्लावर होती, कोबी होती काय माहिती, पण होतं तिकडं दिसतंय का अशा प्रकारे पॅचमध्ये. एकदम छोटी छोटी जागा आहे त्या शेती काय तर. मित्रांनो तर पहा इथनं लेह आहे, मनाली आहे 100 किलोमीटर. लेह इकडं जातोय. ओके. 336 किलोमीटर. अटल टनेल 67 किलोमीटर. सैचू 78 किलोमीटर आहे. तर चला मित्रांनो तर फायनली त्या चौकात आलोय. इथं एक व्हिडिओ काढायचा आपल्याला. ओके चला इथं जातो मनालीला. मित्रांनो तर 21 दिवसानंतर ना आपल्याला हिरवे डोंगर पाहायला भेटले. तिकडे पाहू शकताय अजून पण एवढी हिरवळ नाही आहे. तर मित्रांनो फायनली आपण 21 दिवसानंतर
लेह लद्दाखमधनं हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला होता. आपण शेवटी सोनमार्गला हिरवे डोंगर पाहिले होते. आता आपण डायच्या इथे पोहोचलेलो आहे मित्रांनो. तर आपण झांस्कर व्हॅली मार्गे आलो होतो, पदम मार्गे. तर मित्रांनो हा झांस्कर व्हॅली मार्गे रोड जातो आणि तुम्हाला जो मनाली लेह मनाली हायवे आहे ना, तो असा यू टर्न घेऊन इथनं जातो. बरोबर त्या चौकात डायच्यामध्ये आलेलो आहे आपण मित्रांनो. तर एवढं सांगायचं मित्रांनो, हा जो पदम मार्ग आहे ना, झांस्कर व्हॅली मार्गे, तो मार्ग एक नंबर आहे मित्रांनो. फक्त एकच पास लागतो, त्यामध्ये जास्त काही लोड नाही, काही नाही. आणि भारी रोड आहे, एकदम निसर्ग पाहण्यासारखा आहे. तुम्ही ह्या लेह सारखा लेह मनाली रोडनी जात असाल तर एकदा हा रोड ट्राय करा, झांस्कर व्हॅली मार्गे मनालीहून लेहकडे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. काय तुमचा भाऊनी संपूर्ण भारत यात्रा करत आहे पॅशन प्रो गाडीवर, आणि त्यामध्ये आत्ताच लेह लद्दाख कंप्लीट केलेलं आहे. ह्या गाडीवर उमलिंगला पासला ही गाडी घेऊन गेला होता. तर मित्रांनो फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. एक महिन्या जवळपास 21 दिवसानंतर आपल्याला हिरवे डोंगर दिसले. चला बाय बाय. चला जाऊया आपण आता. मित्रांनो तर काय जबरदस्त व्ह्यू येतोय व्हॅलीचा. आणि आपल्याला आता तो ब्रिज क्रॉस करून जायचा आहे मोठा. फायनली आपण हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचलोय आणि आपल्या इथल्या सिमला रेंज आली जिओच्या. वोडाफोनच्या नाही आली अजून, पण आपल्या इकडच्या जिओच्या सिमला रेंज आली माझ्या. आता पहिलं रिचार्ज करायला लागेल कुठं तरी हॉटेलमध्ये जेवाय थांबवून वायफाय, कारण रिचार्ज दोन्हीचं संपलंय. मित्रांनो तर तो पूल क्रॉस करून आपण ह्या साईडला आलेलो आहे. आता खालनं एक मोठी नदी जाते, म्हणजे यांनी बघा हे ज्यावेळेस पूर येत होता या नदीला पुलाला पाणी लागतं, इतकं पाणी येतं नदीला. चलो बर्फाचे डोंगर तिकडं बी दिसतात त्यात. मित्रांनो तर जिस्पा डायच्या नंतर जिस्पा म्हणून जागा आहे. तिथं सगळीकडे कॅम्प वगैरे बनलेले आहेत, म्हणजे आपले काय म्हणतात त्याला, टेंट वगैरे बनलेले आहेत लोकांना राहायसाठी. हॉटेल पण बनलेले आहेत बऱ्यापैकी. आता मी विचारत होतो त्यामुळे तिथला व्हिडिओ घ्यायचा लक्षात राहिला नाही माझ्या. मित्रांनो तर एकदम खतरनाक असा रोड आहे हा जिप्सा पासला. किती खोल आहे तरी खाली. जिस्पा आता इथनं वरती जाऊन वर इकडं जायचं असं. चलो तर जेवायचे आपल्याला आता. मला अशी जागा पाहिजे. ही पाहू शकता हे कॅम्प बिम्प सगळीकडेच आहे, जिथं मी 2 तास बसलं तर कुणाला प्रॉब्लेम नसणार आहे. अशी जागा पाहिजे. चलो अशा प्रकारे त्याला काय हंट बिंट काय म्हणतात ते आहे राहण्यासाठी. भरपूर जागा आहे इथं. पहिलं प्रॉपर रेंज आहे का, 5G रेंज आली. रिचार्ज मारायचा आहे मला आता. ओके चलो. पहिलं तर रिचार्ज मारायला लागणार. मित्रांनो तर इथं पोलीस जैन सर, तर इथं पोलीस अडवतात लोकांना. हिमाचल प्रदेश पोलीस. खाली बघा खाली. अयो भीती वाटते मला तर. आईच्या गावात लय खोल आहे का, एकदम खतरनाक रोड आहे, एकदम खोल दरी. आणि आपण चाललोय त्याच्या बरोबर जेवायचे आपल्याला. काय लॉंग म्हणून काय ते गाव आहे, तिथं थांबूया जेवायला. ओके चलो. मित्रांनो तर टिंगरी म्हणून गाव आहे, टिंगरी गावात पोचलोय. टिंगरी मित्रांनो तर जेवायला थांबलोय. जेवणासाठी पाहू शकता अशा प्रकारे घेतलेले. डाळ तडका आहे, पण तडका कधी दिसा नाही. आणि रोट्या 3 अशा प्रकारे घेतलेले. रोट्या 20 रुपयाला एक आहे आणि डाळ तडका 90 रुपयाला. अशा प्रकारे जेवण करत आहे. डोळं लई लाल झाले त्याला. झोप होय नाही माझी, काय होतंय काय माहिती. चेहऱ्यावर पण सगळी आगाग व्हायला लागली असं थंडीमुळं कशामुळं काय कळा नाही.
चला आता ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं त्या हॉटेलमध्येच आता मुक्काम करणार आहे आपण. इथंच टेंट लावायचा विचार आहे. विचारलं सगळे. आता टेंट लावून झोपतो. झोप आल्यागत झाली एकदम. तर खाली जाण्यापेक्षा इथंच झोपतो असं आहे. रेंज पण आहे इथं फुल. चलो मित्रांनो, तर फायनली टेंट लावून झालेलं आहे. अशा प्रकारे टेंट लावलेलं आहे. इथं पाहू शकता गाडी. आणि वरती बघा पाठीमागं कसले भारी डोंगर आहेत. तिकडं बघा डोंगरावर बर्फ पण आहे. अशा ठिकाणी आजचा मुक्काम केला आहे. 4 वाजताच मुक्काम केला आहे. चलो मित्रांनो, तर फायनली अंधार पडलाय. इथं टेंट लावून थांबलोय आपण हिमाचल प्रदेशमध्ये. सर गाव कौन सा है? केलॉन्ग मध्ये एक हॉटेल है. हॉटेल का नाम क्या है सर आपका? हॉटेल रानिका म्हणून आहे हॉटेल. तर तिथं टेंट लावून थांबलोय. आणि काय झालं मित्रांनो, रेंजचं म्हणजे नेटच संपलं. अनलिमिटेड पॅक आहे माझा ह्याचा जिओचा. तर 2 GB संपल्यानंतर अनलिमिटेड पॅक आहे माझा जिओचा. तर 2 GB संपल्यानंतर नेटच चालला नाही. तर फायनली आता काय करायचं, इतकं आदबून मी व्हिडिओ एडिट वगैरे केला ना, अपलोडच होय नाही. चला झोपूया आपलं निवांत.